तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। सातपुडा पर्वतात डिंक तस्करांकडून लागणाऱ्या आगीने वनसंपदा संकटात। जळगाव जामोद प्रतिनिधी। सातपुडा पर्वत रांगांमध्ये मागील 15 दिवसांपासून सतत विविध ठिकाणी लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदेचा मोठ्या प्रमाणावर हास होत आहे। या मानवनिर्मित आगींच्या घटनांमागे सालेच्या डिंक तस्करांचे कारस्थान असल्याचे समोर आले आहे। सातपुड्यात डिंक तस्करीसाठी जाणीवपूर्वक लागणाऱ्या आगी। जंगलातील सालेच्या झाडांपासून मिळणारा डिंक मोठ्या किमतीला विकला जात असल्याने तस्करांकडून तो मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो। अधिक डिंक निघावा म्हणून काही तस्कर झाडांना आग लावतात। या आगीमुळे झाडांमधील उष्णता वाढून मोठ्या प्रमाणात डिंक बाहेर पडतो। परिणामी जंगलात सातत्याने वणवे लागत आहेत। यामुळे वनसंपदा नष्ट होत असून दुर्मिळ वनस्पती आणि मोठ्या संख्येने वन्यप्राणीही या आगीत होरपळून जात आहेत। विशेषतः हिंस्र प्राणी आगीच्या भीतीने स्थलांतर करतात, त्यामुळे तस्करीस अडथळा येत नाही। वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, वृक्षतोडीला चालना। वन विभागाकडून या वणव्यांकडे आणि डिंक तस्करीकडे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे। सातपुडा पर्वतात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीच्या घटनाही समोर येत असून काही ठिकाणी जंगल तोडून शेतीसाठी अतिक्रमणही सुरू आहे। जामोद राऊंडमधील अनेक भागात हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असून वनपाल आणि वनकर्मचाऱ्यांकडून कुठलाही ठोस प्रतिबंध केला जात नाही। काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे कर्मचारी फक्त आठवडी बाजाराच्या दिवशी जामोद गावात दिसून येतात, तर प्रत्यक्ष जंगल संवर्धनाची जबाबदारी दुर्लक्षित केली जाते। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे। सध्या सोनबर्डी आणि साताशिवाच्या बेंड परिसरासह अनेक ठिकाणी सातत्याने आगी लागत आहेत। त्यामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत असून हजारो झाडे नष्ट होत आहेत। वनसंपदा आणि जैवविविधतेच्या रक्षणासाठी या तस्करीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे। स्थानिक वृक्षप्रेमी नागरिक आणि पर्यावरणप्रेमी संघटनांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे। सातपुडा पर्वताच्या जळणाऱ्या वनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे। जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता सौ सरला राजेंद्र ससाणेची बातमी, जळगाव जाबुल्ला। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।